हो ऐका ना, बोल ना. मला तुमच्यासोबत वेगळं राहायचंय. वेगळं का बरं? मला आपला छोटासा परिवार पाहिजे. मला नाही राहायचंय त्यांच्यासोबत. अगं वेगळं? इतकं मोठं घर आहे, परिवार आहे, आपण का बरं वेगळं राहू? ते मला नाही माहिती. आपण वेगळे होतो बस. अगं इतकं सोपी असते का आपल्या आई वडिलांना सोडणं? तुम्हाला जर वेगळं राहायचं असेल तर सांगा, नाहीतर मी हे घर सोडून चालली. थांब, थोडा वेळ दे मला. वेळ वगैरे काय नाही, आपण वेगळे होतो बस. ठीक आहे. काय झालं चला ना. अगं सुनबाई, तुझे हात जोडते ग. माझ्या पोराला असं घेऊन नको जाऊ. अगं आम्ही त्याच्याशिवाय नाही राहू शकत ग. हो दादा, नको जाणार. अगं नाही जाऊ शकत मी आपल्या घरच्यांना सोडून. काय झालं तुम्हाला? ह्या असल्या गोष्टी का बरं करत आहात? अगं मी आपल्या आई वडिलांना कसं सोडून जाऊ शकतो? तुम्हीच आपल्या आई वडिलांना नाही सोडत आहात. इथे मी पण आपल्या आई वडिलांना सोडून आलेली आहे. हो माहिती आहे, पण तुला 2 भाऊ पण तर आहेत ना, ते तुझ्या आई वडिलांची काळजी करतात. पण मी आपल्या आई वडिलांना सोडून जाईन तर त्यांची काळजी कोण करेल? तुला माझ्यासोबत राहायचं आहे तर तू राहू शकते, नाहीतर तू आपल्या आई वडिलांकडे जाऊ शकते. हो ऐका ना. अरे तुझ्यासाठी मी आपल्या आई वडिलांना नाही सोडू शकत. तू जाऊ शकते. काळजी रे माझ्या देवा काळजी रे.